बघा ना, काय सुंदर असा हा सुरेख रंग आलेला आहे। डाळ खिचडी आहे, रात्रीच्या जेवणासाठी उत्तम बेत, त्यातल्या त्यात पोटभरीचं सुद्धा आणि हलकं फुलकं सुद्धा। बनवायला तर अतिशय सोपं, त्यातल्या त्यात घरी असलेल्या भाज्यांपासून बनवूया। कुकरमध्ये बनवा किंवा मग कढईमध्ये बनवा। त्यासाठी इथे मी साधारण 1 कप जे आहे कोलम तांदूळ घेतलेले आहे। आता डाळ खिचडीसाठी लांब लांब तांदूळ नको, म्हणजे बासमती असा नको, तर इथे मी कोलमचा वापर करत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ बदलू शकता। त्यानंतर अर्धा कप जो आहे मुगाची डाळ घेतली आणि त्याच कपने अर्धा कप जे आहे मसूर डाळ घेतली। आता ह्या दोनच डाळी इथे मी घालत आहे, बाकीच्या डाळी अजिबात घालायची नाही, याची चव भन्नाट लागते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरी डाळ सुद्धा कुठली ॲड करू शकता, पण मी तर म्हणेल की इतक्याच 2 डाळी घाला, चव छान लागते। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यावर भरपूर असं पाणी घालून 20 मिनिटं भिजवत ठेवूया। म्हणजे काय होतं, डाळ तांदूळ जे आहे छान पद्धतीने भिजले जातात। तोपर्यंत इकडे कढई तापवायला ठेवली। कढईमध्ये साधारण 2 पळी तेल आणि 2 चमचे साजूक तूप घातलं। त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे, काही खडे मसाले, स्टार फूल, मसाला विलायची, दालचिनी, लवंग, तमालपत्र। आता या मसाले जे आहे मी समप्रमाणात, म्हणजेच की 2 ते 3 तमालपत्र, 2-3 लवंग, 2-3 मिरे, 1 स्टार फूल, 1 मसाला विलायची अशा पद्धतीने घातले। त्यानंतर 2 ते 3 हिरवी मिरच्याचे काप घातले आणि त्यानंतर उभा चिरलेला कांदा जो आहे 1 मीडियम साईजचा, तो सुद्धा घालून घेतला। कांदा या ठिकाणी छान असा पातळ स्लाइसेसमध्ये कट करून घेतलेला आहे, जेणेकरून छान लवकर कांदा मऊ सुद्धा पडेल आणि खूप खाताना दाताखाली टचर येणार नाही। तर या ठिकाणी तर अशाच पद्धतीने कांदा जो आहे तेलामध्ये छान असा परतवून घेतला 1-2 मिनिट। म्हणजे काय होतं, कांदा मऊ सुद्धा पडतो आणि कांद्याचा जो आहे क्रंच निघून जातो। त्यानंतर इकडे मी साधारण 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या 10 ते 15 आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालून हे जे आहे वाटण बत्त्यामध्ये ठेसून घेतलं। म्हणजे काय होतं, याने काय होतं, रंग सुरेख येतो, चवसुद्धा भन्नाट लागते आणि रंग तर तुम्ही म्हणाल की काय आलेला आहे। तर ही तुम्ही ट्रिक जी आहे नक्की फॉलो करा। त्यानंतर हे सुद्धा वाटण घातल्यावर छान असं मी 1.5-2 मिनिट परतवून घेतलं, म्हणजे त्यातला जो कच्चापणा आहे तो निघून जातो। लसूणमधला जो उग्र वास असतो ना, तो सुद्धा निघून जातो। तर याच पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून आता काही इथे सुखे मसाले सुद्धा घालूया। तर सुखे मसाल्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे, कारण याला खूप जास्त पिवळसर रंग नसतो। त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर आणि अगदी चिमूटभर हिंग घातलेला आहे। नको असेल तर स्किप केलं तरी चालेल, पण हिंग घातल्यावर चव जी आहे भन्नाट लागते, त्यामुळं नक्की घाला। त्यानंतर एवढेच सुके मसाले घालायचे, यामध्ये व्यतिरिक्त कोणते मसाले घालायचे नाही, जसं की गरम मसाला, बिर्याणी मसाला काही नको। इतकेच मसाले घातले तरी सुद्धा भन्नाट चव येते। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। 1 मीडियम साईजचा टोमॅटो जो आहे कट करून घेतलेला होता, तो सुद्धा घालून घेतला आणि परत एकदा 1-2 मिनिट मिक्स करूया। त्यानंतर मीडियम साईजचा बटाटा कट करून घेतलेला होता आणि गाजरसुद्धा घातलेले आहे 2 मीडियम साईजचे। आता इथे गाजर नसेल तर तुम्ही स्किप केले तरी सुद्धा चालेल। आता या ठिकाणी तुम्हाला शिमला मिर्च घालायची असेल तर घालू शकता, त्यानंतर तोंडिली घालायची असली तर घालू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या इथे ॲड करू शकता। त्यानंतर व्यवस्थित मिक्स झालं की चवीनुसार मीठ जे आहे इथेच घालून घेतलं। म्हणजे काय होतं, टोमॅटोसुद्धा मऊ पडतो, कांदासुद्धा मऊ पडतो आणि चवीनुसार मीठसुद्धा इथे जातं। आता इथे माझ्याकडे हिरवे वाटाणे होते, ते घातले, साधारण पाव वाटी इतके घातलेले आहे। आता तुमच्याकडे नसेल तर मग ग्रीन पीस घातले तरी सुद्धा चालेल। त्यानंतर परत एकदा व्यवस्थित असं मिक्स केलं, म्हणजे काय होतं, सर्व भाज्या ज्या आहेत मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशा कोट होतील आणि सर्व भाज्यांना जो आहे मसाला व्यवस्थित लागला जाईल। साधारण 1 चमचा कस्तुरी मेथी हातावर क्रश करून घातली। कस्तुरी मेथी नक्की घाला, चव स्वाद छान लागतो। त्यानंतर जे आपण डाळ तांदूळ भिजवत ठेवलेले होते ते घालून घेतले, त्यातले एक्स्ट्राचं पाणी काढलेलं होतं आणि भिजलेले डाळ तांदूळ यामध्ये घालून घेतले। आता डाळ तांदूळ जे आहे 4 ते 5 मिनिट छान असे मिक्स करायचे। त्याने काय फायदा होतो, तर सर्व मसाल्यांमध्ये डाळ तांदूळ व्यवस्थित मिक्स होतात। त्यानंतर त्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जातं
आणि सगळे मसाले जे आहेत तांदूळामध्ये छान पद्धतीने ॲब्झॉर्ब होतात. त्यामुळे 4 ते 5 मिनिटे इथे मी तांदूळ जे आहे छान असे मिक्स करून घेतले. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. त्यानंतर इकडे पाणी घेऊया. तर 2 कप घातला, हा 3रा कप, त्यानंतर हा 4था कप, हा 5वा कप आणि हा 6वा कप, असे 6 कप पाणी घेतले. साधारण 2 कप डाळ तांदूळाला 6 कप पाणी घेतले. आता डाळ खिचडी थोडीशी पातळ असते, त्यामुळं पाणी जे आहे तिपटीने घ्यायचं. आणि तुम्ही पाहू शकता काय रंग आलेला आहे सुरेख असा, आणि डाळ तांदूळसुद्धा मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे कोट झालेले आहे. तर या स्टेजला आपण इथे पाणी घालूया. आता पाणी मी नॉर्मल घालत आहे, पण तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही गरम करून पाणी घातलं तरीसुद्धा चालेल, म्हणजे पटकन शिजतं. आता तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर 2 शिट्ट्या पुरेशा आहे. 2 शिट्ट्यामध्ये डाळ खिचडी छान पद्धतीने शिजली जाते. त्या मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या घ्यायच्या. आता संपूर्ण पाणी घातलं, व्यवस्थित अगोदर मिक्स करूया, म्हणजे सर्व मसाले, मीठ, ह्याची चव जी आहे सगळीकडे समप्रमाणात पसरली जाईल. नाहीतर काय होतं, भाज्या ज्या आहेत संपूर्ण एक साईडला जातात आणि एक साईडला नुसते तांदूळ जातात. तसं न करता व्यवस्थित असं छान एक उकळी येईपर्यंत मिक्स करत राहायचं, म्हणजे सर्व भाज्या ज्या आहेत छान पद्धतीने मिक्स तर होतात, त्यातल्या त्यात तांदूळसुद्धा सगळीकडे व्यवस्थित पसरला जातो. त्यानंतर झाकण देऊन साधारण 20 मिनिट आपण जे आहे लो फ्लेमवर शिजवून घेऊया डाळ खिचडी. आता 20 मिनिट झाले, झाकण काढलं तर पहा तुम्ही रंग किती सुरेख आलेला आहे. खूप जास्त पिवळसर नाही आहे किंवा खूप जास्त बडबडीत लालसुद्धा नाही. जी नॉर्मली आपण डाळ खिचडी खातो ना, त्याच पद्धतीने रंग आलेला आहे. तर अशा पद्धतीने ही सोप्या पद्धतीची डाळ खिचडी तयार झाली. रात्रीसाठी फक्कड बेत आहे, एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सुद्धा सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा आणि एक छानशी कमेंटसुद्धा करा. आणि रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी पाहायला मिळेल. अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. त्यामुळं आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया परत अशाच एक भन्नाट रेसिपीसोबत, अचूक प्रमाणात आणि अचूक साहित्यात.